नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने व प्रेरणा संस्थेच्या वतीने मी होणार ठाण्याचा टॉपर शैक्षणिक वर्ष 2023-24 या स्पर्धेतील 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शाळेचा सत्कार सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार निरंजन टावखरे यांची उपस्थिती लाभली। त्याचबरोबर आमदार संजय केळकर यांची देखील येथे उपस्थिती लाभली। यावेळी सरस्वती सेकंडरी स्कूलची अनन्या सुहास कुलकर्णी, आनंदीबाई केशव जोशी शाळेची अनुष्का वैभव जोशी यांनी 100% मिळवत ठाणे शहरामध्ये पहिला नंबर पटकावला होता। तर 12वी सायन्समध्ये हेमांग राघवेंद्र कुलकर्णी यांनी 94%, तर 12वी कॉमर्समध्ये सार्थक निशांत सुर्वे हा ठाणे शहरामध्ये प्रथम आला होता। 10वीचे 15 विद्यार्थी, 12वीचे 10 विद्यार्थी, शाळा कॉलेज यांचा ट्रॉफी देऊन आमदार संजय केळकर व आमदार निरंजन टावखरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर सुभाष काळे, ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य विकास पाटील, कोचिंग क्लास संचालक संघटना अध्यक्ष सतीश देशमुख, भाजपचे ठाणे शहर चिटणीस संतोष साळुंके, सचिन केदारी, प्रेरणा संस्थेचे सदस्य धीरज महालकर, अंकित परब, आशिष थत्ते, शिवाजी मोरे, सुधाकर भोसले, शेखर साळगावकर इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते। तसेच या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पवार यांनी दिली आहे। मी होणार ठाण्याचा टॉपर हा आमचा एक 2 वर्षापासूनचा एक अभिनव असा उपक्रम ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही सुरू केला। 10वी आणि 12वी मध्ये ज्यांना सर्वोत्तम गुण मिळतील पहिल्या 10 जणांना त्यांना आम्ही पुरस्कार देतो, त्यांना सन्मानित करतो आणि त्यांनाच नाही तर संस्था आणि त्या संस्थेतल्या शैक्षणिक शाळेतले शिक्षकांचा देखील सन्मान करतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील चढावड लागते, त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा कार्यक्रम आहे। जसं आम्ही सराव परीक्षा घेतो, या सराव परीक्षेमध्ये 2000 विद्यार्थी सहभागी होतात, तसंच या ठिकाणी मुलांनी अधिक आणखीन अभ्यास करून टॉपर होण्याकरता मार्क मिळवावेत अशा प्रकारची ही एक प्रोत्साहनात्मक स्पर्धा घेतो आणि त्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यातले आमचे विद्यार्थी मागे नाही, 100% गुण मिळवणारे देखील ठाण्यामध्येच 2 विद्यार्थिनी निघाल्या आणि त्याच्यामुळे एक प्रकारे एक शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या माध्यमातून होतंय आणि अनेक विद्यार्थी, हजारो विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात। मी होणार ठाण्याचा टॉपर ही जी स्पर्धा आहे ठाणे शहरातील माननीय आमदार संजय केळकर साहेब यांच्या संकल्पनेतून या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आली। प्रचंड उत्साहात ठाणे शहरातील शाळा टॉपर विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे। केळकर साहेबांचा एक की ठाणे शहरामध्ये जे उद्याचे पालक आहेत आणि त्यांना कुठेतरी एक मोठं व्यासपीठ मिळावं, त्या व्यासपीठाच्या माध्यमातून टॉपर विद्यार्थ्यांचा, पालकांचा, शिक्षकांचा सत्कार व्हावा आणि ह्याच विद्यार्थ्यांना पुढे प्रेरणा मिळावी त्यांच्या भावी आयुष्यामध्ये शिक्षणासाठी। म्हणून मागच्या 2 वर्षापासून हा जो मी होणार ठाण्याचा टॉपर हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याला ठाणे शहरामधून प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि केळकर साहेब प्रेरणा संस्थेच्या पाठीचे भक्कमपणे उभे असल्यामुळे हा आम्ही उपक्रम या ठिकाणी करू शकलो। प्रेरणा संस्थेचे सगळे सहकारी माझे मित्र संतोष साळुंके यांचं खूप मोठं योगदान असतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये। तर मी संपूर्ण शाळा, ठाणे शहरातील सर्व शाळा, विद्यार्थी, पालक तसेच आमचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो की या कार्यक्रमाला सर्वांचा हातभार लागला। धन्यवाद। नमस्कार, मी सौ रिद्धी गणेश सावंत। मी सुश्री कॉमर्स क्लासेस गेली 26 वर्ष रन करते। सो हे जे मुलांसाठी एक्झाम्स घेतल्या जातात त्याचा मुलांना खूप फायदा होतो, त्यामुळे मुलांचे ॲग्रीगेट पर्सेंटेज वाढतात। सो मी आभारी आहे केळकर सर आणि पंढरीनाथ सरांचे। धन्यवाद। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस
म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. अनुसूचित क्षेत्रातील बोगस आदिवासींच्या जातवैधता प्रमाणपत्रांची चौकशी आणि अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. सर्वोच्च न्यायालयाचा जगदीश बहिराचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू नसताना या निकालापूर्वी अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त केलेल्या व सेवा संरक्षित असलेल्या तसेच अधिसंख्य पदावरती वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांस त्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळावे आणि अनुसूचित क्षेत्रातील नामसदृश्याचा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासींच्या जातवैधता प्रमाणपत्राची विशेष चौकशी समितीमार्फत चौकशी करावी. या व इतर मागण्यांसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ठाणे जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष नरेश खापरे, महिलाध्यक्ष रेखाताई पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. त्याचबरोबर ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर लाक्षणिक आंदोलन देखील करण्यात आले. मी घनश्याम मिडाव, प्रो ठाणे शाखेचा कार्याध्यक्ष. आमच्या मागण्या हेच आहेत की शासनाने जे 14/12/2019 शासन परिपत्रक काढलं होतं, शासनाने GR काढलं होतं, त्या GRच्या अनुषंगाने सगळ्यांना जे अनुसूचित जमातीचे कर्मचारी आहे म्हणजे त्याच्यामध्ये महादेव कोळी, धनगर, मल्लवारलो हे 30 जमातीचे कर्मचारी, त्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना जात वैधता न झाल्यामुळे त्यांचं अधिसंख्य पदावर त्यांना वर्ग केलं. 14/12/2022च्या अनुषंगाने त्यांना अधिसंख्य पदावर टाकल्यानंतर शासनाने त्या GRमध्ये स्पष्ट म्हटलं होतं की त्यांना सेवेचे जे काही फायदे असेल, सेवानिवृत्ती, सेवानिवृत्ती वेतन विषय हे सर्व फायदे त्यांना द्यावे. फक्त त्यांना एवढं म्हटलं होतं की अनुकंपावरती आणि त्यांना प्रमोशन देऊ नये ह्या 2 शब्दांना वगळून इतर सर्व फायदे द्यावे हे शासनाच्या शासन GR मध्ये नमूद असताना सुद्धा आजपर्यंत काही कर्मचाऱ्यांना त्याच्या विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांना वेतनवाढ देत नाहीये. त्यामुळे आमची पहिली प्रमुख वेतनवाढ सर्व कर्मचाऱ्यांना मिळावी हा आमचा पहिला मुद्दा आहे. आणि त्या अनुषंगाने शासनाला आम्ही हेच कळवू इच्छितो की जो तांत्रिक मुद्दा आहे वेतनवाढच्या संदर्भात त्यांनी तो वेतनवाढ वगळावं, शब्द तांत्रिक वगळावं हा आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्यानंतर दुसरी ती मागणी आमची अशी आहे की त्या 14/12/2022च्या अनुषंगाने त्यांना 4.2 नुसार जे कार्यरत कर्मचारी होते त्यांना ते बाहेर केले आणि त्यांना आतमध्ये सेवेत घेण्यासाठी अजूनही काही शासनाच्या विभागामध्ये अजूनही 4.2 नुसार कर्मचाऱ्यांना सेवेत घेतलेलं नाहीये. त्यामुळे तो सुद्धा महत्वाचा आहे की त्या कर्मचाऱ्यांना आम्ही त्या निवेदनामध्ये आमची लिस्ट दिलेली आहे, तर त्या कर्मचाऱ्यांना शासनात सेवेत घ्यावं ही दुसरी मागणी आहे. आणि तिसरी मागणी आमची आहे की सर्व जे काही SIT मार्फत आमचे जे विभागीय प्रमाणपत्र आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही हे प्रमाणपत्र बद्दल त्यांनी कठोर याच्यावरती निर्णय घ्यावा आणि ते सर्व जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत त्याच्यातल्या ज्या काही अटी आहेत त्या शिथिल करण्यात यावे एवढं मी बोलतोय. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
कळवा रुग्णालयात 21 नवजात बाळांचा मृत्यू. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रशासनाला निवेदन. जून महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे 21 नवजात बालकांना योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेबद्दल उत्तर मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाला निवेदन देत जाब विचारणा करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली सदर भेट घेण्यात आली. केदार दिघे यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर राजेश बारोट यांना या 21 नवजात बाळांच्या मृत्यूबाबत विचारणा केली. त्यांनी विचारले की इतक्या मोठ्या सरकारी रुग्णालयामध्ये असे गंभीर प्रकरण घडणे कसं शक्य आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही. मात्र या घटनेने ठाणे परिसरातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे. या ठाणे जिल्ह्याचा आणि उभ्या महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचं अत्यंत दुर्दैव आहे की महाराष्ट्राची जनता ह्या आरोग्य सेवेमध्ये अक्षरशः होरपळून निघते. आपण बघाल जर का लहान बालकं गेल्या महिन्यामध्ये 21 बालकं जर का या महिन्याभरामध्ये दगावली जातात. गेल्या वर्षभरामध्ये जवळपास एकाच दिवसात 18हून अधिक लोक इकडे दगावले गेले. ह्याच गोष्टीसाठी आम्ही ह्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला आलेलो की ज्यांचा उभ्या ठाणे जिल्ह्यातील लोकांचा ह्या हॉस्पिटलवरती विश्वास आहे. तिकडे अशी जर का सेवा मिळत असेल तर हे खूप दुःखदायी आहे. आपण जर का बघितलं असेल तर स्वतः डीननी हे कबूल केलं की ही जी बालकं यांना जी फर्स्ट हँड त्यांना जी ट्रीटमेंट त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या आदिवासी पाड्यांमध्ये ते ज्या ठाणे शहर सोडून इतर भागामध्ये या जिल्ह्यामध्ये जिकडे राहतात तिकडे जे NHI सेंटर्स आहेत ते सेंटर्स फुलफिल्ड नसल्यामुळे ते सेंटर्स तिकडे तेवढे सक्षम नसल्यामुळे त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे येतात आणि त्याच्यामुळे हे दगावले जातात. हे लोक पण तेवढे हेल्पलेस आहेत. याचा अर्थ असा होतो की राज्य शासनाकडे असलेले आरोग्यमंत्री काय करतायत हा पहिला प्रश्न. आणि जर का प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावा आदिवासी पाड्यांमध्ये जर का हे मेडिकल सेंटर्स एवढे सक्षम नसतील तर ते सक्षम करण्याची जास्ती गरज आहे. शंभर टक्के दुर्लक्ष करतं. करोडो रुपयांचं बजेट आपण जर का बघाल तर दर वेळेला ते पास होतं. पण हे पैसे जातात कुठे. जर का लोकांचा पैसा लोकांच्या हितासाठी वापरला नाही गेला त्यांच्या बेसिक रिक्वायरमेंटचे जे म्हणजे आरोग्य आणि त्या आरोग्याकडे जर का दुर्लक्ष होत असेल राज्य शासनाकडनं ह्या महानगरपालिकेकडनं तर हे पैसे जातात कुठे कोणाच्या खिशात जातात हे बघणं गरजेचं आहे. इथे असलेले स्कॅन सेंटर्स ते देखील PPP त्या तत्वांवरती चालतात. म्हणजे एखाद्याने कोणीतरी डोनेट केलेले आहेत त्याच्यामधनं हे लोक बजेटमध्ये तरतूद करतात महानगरपालिका. ह्याच्यापेक्षा ह्या हॉस्पिटल जे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतं त्यांनी जर का स्वतःच्या मशीन्स घेतल्या तर तो भार ह्या हॉस्पिटलवरती आणि ठाणे महानगरपालिकेवरती पडणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की इथल्या कितीतरी पॅथॉलॉजिकल ज्या टेस्ट आहेत त्याला देखील लोकांना कितीतरी वेळा बाहेर जावं लागतं. यांचं म्हणणं असं आहे डीन बरोबर जेव्हा आम्ही या मेडिकल सुपरिटेंडंट बरोबर ज्या वेळेला आम्ही बैठक घेतली त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या टेस्ट मोफत आहेत. तर आमची मागणी अशी होती जर का मोफत आहेत जी लोक ग्रामीण भागात नाही येतात त्यांच्यासाठी इकडे फलक लावा की बाबा सगळ्या टेस्ट इकडे मोफत आहेत. इकडे ऍडमिशन घेतानापासून घेऊन ते बरं होऊन बाहेर जास्तोपर्यंत या इकडे जर का लोकांना त्रास जर का सहन करावा लागत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे. त्याचबरोबर आमची मागणी अशी होती की चॅरिटी कमिशनरकडनं अनेक हॉस्पिटल्स मधनं 10% त्यांचे जे काही बेड्स अवेलेबल असतात चॅरिटीच्या अंतर्गत त्याची प्रोव्हिजन जर का ह्या लोकांबरोबर कोऑर्डिनेशन मध्ये असेल म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स बरोबर तर ह्यांच्याकडे आलेला एखादा रुग्ण जर का इकडे जागा नसेल तर ते लोक रेकमेंड करू शकतात त्या प्रायव्हेट हॉस्पिटलला आणि त्या चॅरिटी कमिशनरकडनं ते बेड अवेलेबल झाले तर तो रुग्ण कुठेतरी दगावला जाणार नाही. त्याला योग्य त्या वेळेला योग्य ती जे काही आरोग्य सेवा मिळायला पाहिजे ती मिळू शकेल. मला असं वाटतं आम्ही काही डेडलाईन्स दिलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही त्यांना काही गोष्टींवरती काम करायला सांगितलेलं आहे. आमची शिव आरोग्य सेना ज्यांनी हा विषय इकडे उपस्थित केला ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्यांच्या नजरेत आणून दिल्या आणि त्यांचा प्रयास असतो की प्रत्येक ठिकाणी लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी त्यांची धावपळ असते. तर त्यांच्या टीमपैकी म्हणजे डॉक्टर प्रशांत असतील इकडे एकनाथ आयरे असतील ह्या सगळ्या लोक त्यांचे सर्व सहकारी हे या सगळ्या गोष्टीचा वेळोवेळी त्याच्या बाबतीतले इकडे येऊन फॉलोअप घेत राहतील आणि त्याच्या बाबतीत जर का योग्य त्या विषय मार्गी नाही लागला तर त्याच्या बाबतीत जसं आंदोलन छेडायचं ते छेडलं जाईल. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती NDRF आणि TDRF सज्ज आहे. तलावपाली येथे झाले प्रशिक्षणाचे मॉक ड्रिल.
एनडीआरएफतर्फे ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले. यावेळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झालेल्या नवीन बोटींचे प्रात्यक्षिके ठाणे तलावपाली येथे सादर करण्यात आली. ही बोट कशी चालवावी आणि यासाठी एनडीआरएफ टीमने ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यामध्ये रबरी बोट नव्याने दाखल झाली असून आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बचाव कार्यासाठी काम केले असल्याचे सांगतानाच एकूण 18 बोटी आमच्याकडे आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सचिन दुबे आणि यासिन तडवी यांनी दिली आहे. यावेळी टीडीआरएफ प्रमुख सचिन दुबे, आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी यासिन तडवी, चीफ एनडीआरएफ अधिकारी सुशांत कुमार शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. शासनाकडनं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आपल्याला. तर अतिवृष्टीमध्ये लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याकडे टीडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम सक्षमपणे उभी आहे ठाणे शहरासाठी. आणि जे आज सराव करण्यात आलेला आहे, तर याच्यामध्ये लोकांना कशा प्रकारे तात्काळ वाचवण्यात यावा त्यासाठी हा सराव होता. माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय प्रशांत वडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं हे प्रशिक्षण सुरू आहे. एनडीआरएफ आणि एनडीआरएफ टीमकडून आपली टीडीआरएफ टीमसाठी. नमस्कार, मैं इंस्पेक्टर सुशांत कुमार शेट्टी, 5th बटालियन एनडीआरएफ से हूँ. हमें अभी एक टीम में लेकर मैं थाना में स्थित हूँ और थाने में किसी प्रकार में कोई आपदा आती है तो उसको निपटाने के लिए हम हमेशा तत्पर रहते हैं. और हमारे पास बहुत सारा इक्विपमेंट है, जैसे बिल्डिंग कोलैप्स के इक्विपमेंट है और फ्लड वाटर रेस्क्यू के लिए रबराइज बोट है, ओपीएम है और लाइफ जैकेट सब. और कई फैक्ट्री वगैरह में कोई इंसिडेंट होते हैं, केमिकल या और किसी प्रकार के कोई इंसिडेंट होती है, तो उसको भी निपटाने के लिए हमारे पास इक्विपमेंट और मेरा जवान जो है स्पेशलाइज कोर्स कर रहे हैं. और किसी भी मैनमेड हो या नेचुरल कोई भी इंसिडेंट होता है तो उसमें हम रेस्क्यू हमेशा 24/7 तिथं तयार आहे. 17 जून 2018 साली आपल्या टीडीआरएफ टीमची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर आपल्याकडे अद्यावत म्हणजे 6 वर्ष झाले. 6 वर्षापर्यंत आपल्याकडे एकही बोट नव्हती. परंतु 2024 साली आपल्याकडे IRB कंपनीची रबर बोट आलेली, मशीन बोट. तर त्याच्यातून आपल्याला फ्लड रेस्क्यूसाठी जिथे कुठे फ्लड होईल आपल्या ठाणे शहरात किंवा ठाणे शहराच्या बाहेर, तर आपल्याला रबरी बोट आल्यामुळे व त्यासोबत मशीनही आहे OPM, तर त्याच्यामुळे आपल्याला रेस्क्यू करण्यासाठी खूप मदत होणार आहे. आणि ठाणे शहरातच नव्हते, ठाणे शहराच्या बाहेर कुठेही फ्लड आला तर त्या ठिकाणी जाऊन टीडीआरएफ असेल किंवा एनडीआरएफ असेल त्या ठिकाणी जाऊन यशस्वीरित्या रेस्क्यू करून अडकलेल्या माणसांना यशस्वीरित्या आपण बाहेर काढू त्या ठिकाणी. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहराने मोबाईल ॲपद्वारे कर्ज घेतलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. तसेच ग्राहकांच्या नावाने सिम कार्ड काढून फसवणूक करणाऱ्या VI कंपनीच्या प्रतिनिधीला अटक केली आहे. चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा करण्यात आला असून फिर्यादीला विविध मोबाईल नंबरवरून कॉल करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच अश्लील भाषेत बोलून त्याला त्रास दिल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मंगेश हरेश सुतारे याला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मोबाईल नंबर कधीही घेतले नसल्याचे सांगितले. या प्रकरणी वायरलेस कनेक्ट मिनी स्टोअर्स अंधेरी पश्चिम येथील VI कंपनीचा प्रतिनिधी राहुल कुमार टिळकादी दुबे याला चौकशीसाठी बोलावले असताना त्याने ग्राहकांच्या नावाने सिम कार्ड काढून टेलिकॉल सेंटरला दिल्याचे सांगितले. त्यानुसार लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीझन कॅपिटल येथे छापा टाकून कॉल सेंटरचे मालक शुभम ओझा आणि टेलिकॉलर अमित पाठक यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी फिर्यादीला कोणतेही कर्ज घेतले नसतानाही त्रास दिलाय. आरोपीकडून कॉम्प्युटरमधील 4 SSD हार्ड डिस्क, एक GSM गेटवे, एक TP-Link कंपनीचा 24 पोर्ट स्विच, एक राउटर, 3 मोबाईल असा एकूण 77,300 रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर हे करत आहेत. ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेलिकॉलर सेंटरमधील व्यक्तींकडून त्रास दिला जात असल्यास संबंधित पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करावी. आपल्याकडे चितळसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे 504, 506, 509 या अनुषंगानं खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांच्याकडे कंप्लेंट आली होती की कंप्लेंटला अर्वाच्य भाषेमध्ये एका अननोन कॉलरने शिवीगाळ केलेली आहे अश्लील भाषेमध्ये. त्या अनुषंगाने तपास करत असताना हा सिम कार्ड प्रोव्हाइड करणारा आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये ताब्यात घेतला, राहुल दुबे नावाचा. तर हा सिम कार्ड असं लक्षात आलं की ना बोगस सिम
कार्ड एका सिटीजन कॅपिटल नावाच्या कंपनीला जी कॉल सेंटर आहे त्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यामध्ये अशी माहिती आली की 25 जवळजवळ सिम कार्ड यांनी बोगस तयार करून या सिटीजन कॅपिटलला दिलेले आहेत. या तपासामध्ये सिटीजन कॅपिटल ही भाईंदर बेस एक कॉल सेंटर आहे आणि याच्याकडे तपास केला असता अमित पाठक नावाचा तो जो त्याचा एम्प्लॉई आहे आणि शुभम ओझा नावाचा ओनर आहे यांनाही आपण आरोपी केलेला आहे. सिटीजन कॅपिटल ही जी कॉल सेंटर आहे स्लाइस फायनान्स, कोटक बँक आणि IDFC बँक यांच्यासाठी रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होतं आणि याच्यामध्ये बोगस सिम कार्ड असल्यामुळं त्याचा फायदा घेऊन त्या एम्प्लॉईने कंप्लेनंटला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे, जेणेकरून त्याला असं वाटलं की आपला आयडेंटिटी डिस्क्लोज आहे, म्हणजे डिस्क्लोज होणार नाही. त्यामुळे आपण याच्यामध्ये तपासामध्ये तो कन्सर्न अमित पाठक नावाचा एम्प्लॉई, शुभम ओझा त्याचा ओनर आणि हा सिम कार्ड प्रोव्हाइड करणारा राहुल कुमार दुबे या सर्वांना अरेस्ट केलेला आहे. आणि याच्यामध्ये आणखीन काही सिम आणखीन यांनी इश्यू करून घेतलेले आहेत का याचाही तपास चालू आहे. याच्यामध्ये फायनान्स कंपनी ज्या आहेत त्यांनी डेटा कुठल्या बेसिसवर यांना प्रोव्हाइड केलेला आहे याचे लिगल आस्पेक्टसुद्धा तपासणं चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.